घे रे माझ्या चिल्या बाळा. अशाने कसं सगळं मुलांना पण कळते. प्रत्येक वारुळाचे त्याचे नैवेद्य. इथे थोडीफार पूजा अर्चना करून नागोबाची आम्ही निघून जाऊ. हाय हॅलो नमस्कार, मी मीनल श्री सखीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे श्रीयाळ षष्ठी. तर बऱ्याच जणांना आज श्रीयाळ षष्ठी म्हणजे काय आहे ते माहिती नसेल आणि आमच्याकडे आज श्रीयाळ षष्ठी साजरी करून मग नागोबांचं विसर्जन होतं. कारण बहुतेक जणांकडे कालच विसर्जन झालेलं आहे, म्हणजे ज्या दिवशी नागोबा घेऊन येतो त्याच दिवशी बहुतेक जण विसर्जन करतात संध्याकाळपर्यंत. पण आमच्याकडे दुसऱ्या दिवशी श्रीयाळ षष्ठी साजरी करतात आणि मग नागोबांचं विसर्जन केलं जातं. तर श्रीयाळ षष्ठी आणि त्यामागची पौराणिक कथा, ते कशी साजरी करतात हे मी आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा ब्लॉग हा एंडपर्यंत बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि खूप चांगली एक कथा आहे. तर त्या कथेच्या बाबतीत डिटेलमध्ये माझे मिस्टर तुम्हाला आताच ब्लॉगमध्ये सांगतील. आज नागपंचमीचा दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे असे हे नागाचं जे वारूळ असतं ते आम्ही बनवतो 7 ह्याचं. तर हे अशा पद्धतीने आपण हे असे खोले बनवायचे आणि त्याला 2 डोळे काढायचे आणि आपलं कुंकू लावायचं आणि त्याच्या प्रत्येकाच्या खाली असा एक दगड ठेवून असे 7 वारूळ बनवून घ्यायचे. ओके. आणि त्याला मग नंतर वस्त्र आणि व्यवस्थित त्याचं पूजन करून घ्यायचं. ते आपण आता पुढे बघूया कसं करणार आहोत. थांब बेटा, हात नको लावू, थांब 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 थांब. ही खायची पानं, दगड, हे काठ्या आपल्याला अशा खोल्या बनवायला, वस्त्र, काजळ आणि कुंकू. बसून बघायचं हे बघायचं बसून. हां, असं बसून बघायचं बाळा. आता मांडी घालून बस. कुकी ए कुकी, आता मांडी घालून बस. पप्पा कशी बसले? इथे नागोबा आहेत. कुठे आहे खाऊ? कुठे आहे खाऊ? एक दगड ठेवायचं, दगडावरती ते पानाने असं बनवून ठेवायचं. कृष्णालाच थांब बेटा. त्यानंतर त्याच्यासाठी पाणी घालून घ्यायचं. हे असे देठ काढून घ्यायचे. मोठं पान घेतलंच ना तर ते व्यवस्थित खोलावं. ते आपण आधी बनवून घेऊया आणि जेव्हा पुजणार ना तेव्हा आपण व्यवस्थित करूया. ते तुम्हाला दाखवते कसं पुजताना करायचं. आता सध्या आपण हे फक्त बनवून घेऊया. असे ते वेगळ्या प्रकारे असे दुमडून त्याला फोल्ड करायचं आणि काठीने आपण त्याला सील हे करणार आहोत, बंद करणार आहोत, म्हणजे जे त्याचा शेप असा उभा राहील त्रिकोणप्रमाणे. कृष्णालाच नको हात लावू सगळा बेटा. कृष्णराजची लुडबुड चालूच असते सगळीकडे, काय ना काय. त्याला किती थांबवलं तरी तो त्याची लुडबुड करणारच आहे. त्याचं चालू आहे काय ना काय. आज नागपंचमीचा दुसरा दिवस आहे. आमच्याकडे श्रेया षष्ठी आहे, म्हणजे आमच्याकडे श्रेया षष्ठी करून मग नागोबांचं विसर्जन होतं. संध्याकाळी विसर्जन करतात. बहुतेक लोकांकडे कालच झालेला आहे संध्याकाळी, पण आमच्याकडे श्रेया षष्ठी करतात आणि मग त्याचं विसर्जन, नागोबाचं विसर्जन होतं. इथे नागोबा सुद्धा आहेत. थांब बेटा. नको लावू, ब्लॅक तुला देणार बाळा लावायला. हा, सगळं कृष्णराजला करायचं असतं. पुढची पिढी आमची खूप उत्सुकतेने करायला तयार आहे आधीच पासून. हात ऑलरेडी काळे करून ठेवलेत त्याने काय ना काय करून. कृष्णराज सरळ बस. आणि हे किती बनवायचे? 7. ओके. हे हात पुसते आहे. जा बाबा हात पुसतात बघ. हे हात पुसते आहे. हे जा, नाही काय. अगरबत्तीच्या काठ्या आहेत त्या, ज्या आपण स्टिक करतोय ते.
आता 4 5 6 बनवून झाले आहे. शेवटचे एक आहे 7. आणि प्रत्येकाच्या खाली 7 दगड आहेत, म्हणजे दगडांवरतीच ते ठेवलेले आहेत खोले. आता त्यांना डोळे आणि टिक्का लावून घ्यायचा आहे त्यांना. आणि ह्यांना नैवेद्य पण दाखवावा लागतो. दही भाताचा नैवेद्य असतो, तर ते चालू आहे एक साईडला बनवणं. मग ते पूजा केल्यानंतर मग नैवेद्य दाखवायचा त्यांचा. हा द्या आता मला, द्या बेटा. हो वेन. ओके, आता आपण याला डोळे काढूया. कृष्णराज, त्याला हात नको लावू. कृष्णराज बसून बघ फक्त. हे डोळे काढलेत त्यांना. हे असे 7 खोले करून घेतले जातात. आता याच्यात काय करायचं, आपण पाणी घालायचं. त्याच्या खाली दगड आहेत प्रत्येक खोल्यांच्या खाली ना. हो, त्याच्या खाली सगळे दगड आहेत. वारुळ म्हणून याची पूजा करतात. असं हे असे 7 आपण वारुळ बनवून घेतले आहेत नागमारायांचे. आता ह्याला आपण वस्त्र घालून आणि घ्यायचं. खाली पाणी सुद्धा आहे त्याच्या. ह्याला असं वस्त्र घालायचं आणि पूजा करून घ्यायची त्याची. तिला तुझ्यामुळे ना मला जमत नाही, तू बसला असतो पुढे मला. आमच्या साहेबांना काय उतरायचं नाही आहे पप्पाच्या मांडीवरनं. असं काय करायचं असेल ना तेव्हा तो मुद्दाम येणार. नमस्कार करा. ही अशी आपण सविस्तर पूजा करून घेतली आहे वारुळांची. नागराज महाराज की जय. दहीभाताचा नैवेद्य आहे ना. हा. त्याच्यामध्ये काय काय घातलंय ते? याच्यामध्ये घातलंय कांदा, दही आणि आपला भात मीठ आणि थोडस आणि मीठ तूप. चवीला. आणि तूप. किती नैवेद्य असतात हे? 7. हे 7 वारुळांना 7 अच्छा, नैवेद्य ओके. दही भाताचा. किती झाले बघ? 5. 5 झाले. आणि बाकी घरचा नैवेद्य ना. बाकी तो आपला घरचा आणि एक आपला नागोबाला. नागोबाचा. ओके. हा. इथे हे वारुळांना प्रत्येक वारुळाचे त्याचे त्याचे नैवेद्य. अळू आणा, अळू. आणि चमचे. नैवेद्याचं हा. इथे इंधन कुठे ठेवली? काय काय वाढलंय नैवेद्यामध्ये? हा. दही भात दाखवलं. हा. भाजी. आणि अच्छा, आज एक भाजी बनवली आहे आणि अळूची भाजी आहे. हा. ह्या दुर्वा आहेत. या दुर्वा अशा हे करा ती पिंजर. उभ्या लावायच्या ते बघ तिथे. या 7 नैवेद्यामध्ये. हा? हे आमच्या आजीपासून चालू आलेलं आहे पूर्ण. ते, त्यामुळे तसं आम्ही dish नाही. पारंपरिक पद्धतीने आम्ही हे करतो. त्याचे ओके, ओके, पूजन त्यांना. करून हा. हम्म. त्यांना आपण पूजायचं नैवेद्याला. त्यांना फुलं घालायची. अच्छा. प्रत्येक नैवेद्यावर थोडं थोडं फूल आणि दुर्वा अशा उभ्या ही लावायच्या. आमची अशी चालत आलेली परंपरा आहे. तर त्याप्रमाणे आम्ही करतोय आता. पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे त्याप्रमाणे. अशाने कसं सगळं मुलांना पण कळते. असं त्याला व्यवस्थित हे करून मग त्याचा नैवेद्य दाखवायचा. हा. म्हणजे अशीच प्रथा आहे ही करण्याची. जे आपण स्पेशली वारुळांसाठी नैवेद्य केले ना त्यालाच ही असं करायचं आहे. हा दाखव तुम्ही. घरच्या देवाचा नैवेद्य आणि हा नागोबाचा नैवेद्य आणि हे आपले 7 नैवेद्य. त्याच्यावरती आज आपण हे असे मालपोळे केले आज गोड नैवेद्य म्हणून. आता आपण हे 7 नैवेद्य दाखवत आहोत त्याला.
हा नैवेद्य जो आहे ना हा श्रीयाळ षष्टीचा नैवेद्य आहे. तर हा नैवेद्य स्पेशली आईने दाखवायचा असतो, म्हणजे जी घरात स्त्री असते ना तिनेच दाखवायचा असतो. तर त्याप्रमाणे माझ्या सासूबाई दाखवतात आणि मग पुढे हा नैवेद्य आपण आपल्या मुलाला द्यायचा असतो. नमस्कार करा, नमस्कार करा. दोन दे. हा. घे रे माझ्या चिल्या बाळा. घेतलं घेतलं. घेतला. अरे वा, गुड बॉय. हा, चल. चला घे रे चिल्या. घे रे चिल्या बाळा. घेतलं. अजून दे. घे रे चिल्या बाळा. घेतलं. घेतलं. वा, चला. घे रे चिल्या बाळा. घे रे चिल्या बाळा. सगळे मस्त असं जेवायला बसले आणि या बघा आमचा सोंगाड्या. या सर्व जेवायला मस्त. खूप दिवसांनी असं एकत्र जेवण चाललंय आमचं. कुकी जाशील ताटामध्ये. नमस्कार, मी रोहन बिलवलकर. आता जसं तुम्ही बघितलात नैवेद्य जो मी आईकडनं घेतला आणि कृष्णराजला माझ्या मिसेसने मिनलने दिला, तर ह्याच्यामागे काही कथा जडलेली आहे. ही कथा आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथामध्ये मिळते. 1396 साली एक श्रीयाळ नावाचा राजा होता आणि त्याची पत्नी होती चांगुना म्हणून, आणि त्यांना एक गोंडस बाळ होतं त्यांचं, जे की चिल्या बाळ होतं. तर त्यांनी एक प्रण घेतला होता की आपल्या घरी कोण आलं तर त्यांचा आदरातिथ्य आणि भोजन दिल्याशिवाय त्यांना आपण पाठवायचं नाही म्हणून. मग त्यांच्या घरी कोणी आलं तरी ते स्नेहभोजन करूनच त्यांना पाठवायचे. हे आपल्या भगवान महादेवांनी, शंकरांनी जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी म्हटलं की आपण यांची परीक्षा घेऊया. मग ते आपल्या साधू अवस्थेत त्यांच्याकडे गेले आणि त्या भोजनामध्ये त्यांनी सांगितले की जी एक अट आहे, मला नरभक्षकाचं जेवण हवं आहे, चिल्या बाळाचं मला जेवण करून घाल. तिने श्रीयाळराजाला सांगितलं, पण श्रीयाळराजा बोलला अतिथी देवोभवप्रमाणे आपल्याला त्यांचं आदरातिथ्य करावं लागेल. आणि तिने जाणून घेतलं होतं की हे कोणते साधूसुधे ऋषीमुनी नाही आहेत. ते धड वेगळं करून आणि शीर वेगळं करून तिने त्याचं जेवण केलं. आणि जे शीर आहे ते आपल्या तिने त्या आठवणीसाठी ठेवलं होतं, मुलाची आठवण म्हणून. पण जेव्हा भोजन आल्यानंतर ते म्हटलं ह्याच्यामध्ये शीर नाही मिळत आहे, शीर कुठे आहे, तर मला शीरही हे करून घ्या. तिने मग शीरही त्यांना जेवण म्हणून वाढलं. ऋषीमुनी म्हटले की यजमानांनी माझ्याबरोबर बसायला पाहिजे म्हणून जेवायला. तर मग एखादी आई आणि वडील आपल्या मुलाचं कसं काय हे करू शकतात, मी त्याच्यासाठी नकार दिला. मग साधे मुनी तिथून उठले आणि बोलले जर यजमान माझ्यावर जेवणार नाही तर मलाही जेवायचं नाही. आणि मग तिथून ते निघत होते. तेवढ्यात त्या चांगुना त्यांनी त्यांचे पाय धरले आणि म्हटले आम्ही तयार आहोत तुमच्याबरोबर भोजन ग्रहण करायला, तर तुम्ही आमचं आदरातिथ्य पाळा आणि जेवण भोजन करूनच जा. आणि त्याने म्हटले की मी आज प्रसन्न झालो आहे तुमच्या या सेवेमुळे आणि भक्तीमुळे, तर तुला काय वर हवा आहे तो माग, मी तुझी इच्छा पूर्ण करेन. तर साहजिक आहे तिने टाहो फोडला चिल्या बाळाच्या नावाने आणि मग सांगितले की मला माझं बाळ परत हवं आहे म्हणून. तर ठीक आहे, तू तुझ्या मुलाला हाक मार. तर तिने चिल्या बाळाला हाक मारली आणि मग तिचा मुलगा पाठीमागे बघितलं की तिचा मुलगा धावत येत होता. तर आपल्या प्रत्येक मराठी संस्कृती आणि मराठी सणांच्या मागे अशा काही कथा दडलेल्या आहेत, तर त्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत. आमच्या पुढच्या पिढीलाही त्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. तर अशी ही श्रेया षष्टीची कथा तुम्ही ऐकली. ही कथा तुम्ही तुमच्या घरी मुलांनाही सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या श्रेया षष्टी मागची कथा ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आमचे उत्सव मूर्ती चालू झालेत ऑलरेडी. तर आता आम्ही नागोबांचं विसर्जन करणार आहोत. तर त्यासाठी मग उत्तर पूजा करतायत माझे मिस्टर.
ते हे द्या आई. जानवं काढून घ्यायचं ना याच्यात. आमच्याकडे हे नागपंचमीला जे जानवं घालतात तेच जानवं आम्ही काढून ठेवणार आणि हे आम्ही गणेश चतुर्थीला गणपतीला घालणार. आम्ही इथे गार्डन आहे आमच्या इथे जवळपासच, तर तिथे आम्ही नागोबा विसर्जन करायला आलोत. माझे मिस्टर आणि मी आलोत सध्या. तर नागोबांचं विसर्जन हे झाडाखाली ठेवायचं असतं, तर त्याकरता आणि ते खूप छान अशी झाडी आहेत गार्डनमध्ये. तर आम्ही इकडे नागोबाचं विसर्जन करतोय आता. इथे छान सदाफुलीची पण फुलं आहेत. इथे नागोबांना आम्ही विसर्जन केलं होतं तसं. आणि हे जे खोले बनवले होते ना, म्हणजे नागाची नागोबांची वारुळं म्हणून, तर ही पण आम्ही इकडेच विसर्जन करतो नागोबासोबतच. तर इथे थोडीफार पूजा अर्चना करून नागोबाची मग आम्ही निघून जाऊ. नागोबा मातीचा असल्यामुळे तो इथेच पावसामध्ये काय? नागोबा मातीचा असल्यामुळे तो इथेच पावसामध्ये झाडाखाली त्याचे मातीत रूपांतर होणार. इको फ्रेंडली आहे. किती सुंदर अशी सणांची सुरुवात झालेली आहे ना, खूप छान वाटतंय. फायनली ज्या सणांची आपण आतुरतेने वाट बघतो त्या सर्व सणांची स्वतः सुरुवात झाली आहे नागोबा म्हणजे नागपंचमीपासून. आता हळूहळू सगळेच सण येणार आहेत. वाव, बघा फुलपाखरू उडतंय. आवाज बघा किती सुंदर आला पक्ष्यांचा. कुठला तरी पक्षी आहे त्याचा आवाज येतोय. चलो बाय. मजा करूया. तर मग नागपंचमी उत्सव साजरा करून माझे जाऊबाई सासू सासरे, कारण आता ऑफिस आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ते परत जायला निघाले. आता येणं जाणं होणारच आहे कारण सणांची सुरुवात झालेली आहे. तर असेच छान छान ब्लॉग्स पाहण्यासाठी माझ्या चॅनल श्री सखीला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.